मंडळी नमस्कार. या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला जरासं आश्चर्य वाटलं असेल की मी हे असं का बोलतोय की गाढवाच्या स्वप्नात उकिरडा येत असतो. ते तुम्हाला या व्हिडिओ सुरू झाल्यावरती विषयाला मांडायला सुरुवात केल्यावरती लक्षात येऊन जाईल. एकदा एका मंदिराच्या समोर एक भिकारी बसलेला असतो आणि त्या भिकाऱ्याच्या रोजचं उत्पन्न 100-150 रुपये काहीतरी कमाई होत असेल. त्याच्या समोर एक गर्भश्रीमंत माणूस एके दिवशी गाडी लावतो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो, अरे किती दिवस आयुष्याची अशी भीक मागत घालणार आहेस, तू काहीतरी मोठा हो, काहीतरी कर. तो म्हणाला, साहेब मोठं होण्यासाठी पैसे लागतात, मी काय करू, म्हणजे मला पैसे नाही आहेत माझ्याकडे, मी काय करू. तो मला, ठीक आहे चल तुला मी एक काम करतो, तुला उत्पन्नाचं साधन होईल, सगळं होईल, 4 पैसे मिळतील याची व्यवस्था करून देतो, मी काही तुला भीक देणार नाही आहे. तो म्हणाला, काय कराल साहेब. तुला मी एक छानशी कार घेऊन देतो, त्या कारचं तू काय करशील हे मला सांग. भिकाऱ्यानं असं 2 मिनिट डोकं खाजवलं, विचार केला, म्हणला साहेब सोपं आहे, म्हणला खूप चांगलं झालं काम. त्या म्हणला, काय. मी इथल्या हनुमान मंदिरासमोर भीक मागतो आणि मला इथे दिवसाचे 100 रुपये मिळतात. मी जर सकाळच्या वेळेला हनुमान मंदिरासमोर आणि दुपारच्या वेळेला गावातल्या बाहेर महादेवाच्या मंदिरासमोर गेलो तर मला 200 रुपये मिळतील. म्हणून मग मी तुमची कार घेईन, इथे भीक मागेल आणि मग कारनं तिकडे जाऊन भीक मागेल. म्हणजे बघा, हातात कार मिळाल्यावर गाडी भाड्यानं देऊन व्यवसाय करीन असं म्हणणं कुणीकडं, आणि हातात गाडी आल्यावर सुद्धा कारनं जाऊन भीक मागेन ही वृत्ती कोणीकडे. म्हणजे तुमच्या मुळात भिकारपणाची वृत्ती असली ना की दुसरं काहीच करता येत नाही. कल्पनांचं दारिद्र्य, वचनांचं दारिद्र्य, सगळ्याचं दारिद्र्य असं ठाई ठाई भरलेलं असतं. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे मागे एकदा कधी म्हणाले होते की गाढवाच्या स्वप्नात सुद्धा उकिरडाच येतो. गाढवाच्या मनात कधी चांगल्या ठिकाणी जाऊन लोळावं, एखाद्या बागेत, एखाद्या हिरवळीवर जाऊन लोळावं असं कधी येत नसतं. लोळण्याची हुक्की आली की गाढव उकिरड्यावर किंवा घाणीवरच जाऊन लोळणार हे 100% आहे. म्हणजे गाढवावर तुम्ही घोड्याचं कातडं पांघरलं तरी गाढव लोळण्याची वृत्ती काही सोडणार नाही, कारण लोळण्याची वृत्ती गाढवाच्या अंतरंगात भिनलेली असते, ती त्याची सहज प्रवृत्ती असते, नैसर्गिक भाव असतो. असं अगदी असंच मंडळी आपल्या राजकारणात सुद्धा चालू असतं. मला नव्हतं वाटलं बाळासाहेबांचं वाक्य त्यांचेच वारसदार खरं करून दाखवतील. आता मला हे का सुचलं हे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल. काल नरेंद्र मोदींच्या हस्ते एक INS विक्रांतच्या लोकार्पणाचा सोहळा झाला आणि त्याच सोहळ्यामध्ये भारतीय नौदलाच्या म्हणजे नेव्हीच्या वेगळ्या बोधचिन्हाचं आणि झेंड्याचं देखील अनावरण झालं. आता या झेंड्याच्या आणि त्यात वापरलेल्या बोधचिन्हाचा विचार केला तर त्या बोधचिन्हाचा आकार हा षटकोनी आहे. आणि षटकोनी का ठेवलाय तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सुद्धा सांगितलं की भारतीय नौदलाची ही उपलब्धी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अर्पण करतोय. का बरं. मुंबईतल्या नौदलाच्या उभारणीमध्ये जेवढा भारताच्या आधुनिकतेचा वाटा आहे ना, तेवढीच शिकवण, तेवढंच ज्ञान, तेवढीच प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ज्या देशाचा, ज्या राष्ट्राचा किनारा सुरक्षित, समुद्र किनारा सुरक्षित, ते राष्ट्र देखील सुरक्षित हे छत्रपती शिवाजी महाराजांनीच ओळखलं होतं. म्हणून अगदी समुद्र किनाऱ्यावर मुरुड जंजिरा किल्ला असो किंवा सिंधुदुर्ग असो याची उभारणी केली आणि आपलं आरमार अगदीच मजबूत केलं. नेव्ही हा शब्द आज प्रचलित असला तरी समुद्रातलं आरमार हे छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून चालू होतं, जे समुद्र किनाऱ्याची, स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करत होतं. त्यामुळंच अनेकांना भारतात लवकर प्रवेश घेता आला नव्हता हे विसरून चालणार नाही. त्या छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार षटकोनी आहे आणि तोच षटकोनी आकार घेऊन नरेंद्र मोदींनी नौदलाचं बोधचिन्ह तयार केलेलं आहे, नवं. इथे असते कल्पनेची उत्तुंग भरारी, विचारांची उंची. म्हणजे एकट्या मोदींनीच केलंय असं नाही आहे. ही कल्पना कोणीतरी अन्य लोकांनी सांगितली असेल, अन्य कोणीतरी केलं असेल. इथे असते कल्पनांची उंच भरारी. आता नरेंद्र मोदी आणि गाढवाच्या स्वप्नातला उकिरडा याचा काय संबंध असं तुम्हाला वाटेल. मला नरेंद्र मोदीच्या कल्पनेला गाढवाच्या कल्पनेतला स्वप्नातला उकिरडा म्हणायचं नाहीये. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं काही करण्याची इच्छा जागी होते
म्हणजे अगदी अरबी समुद्रात उभारणारं शिवरायांचं अतिभव्य स्मारक जे लवकरच उभं राहील, उभारलं जावं अशी मागणी पण आहे. दुर्लक्ष झालं असेल, त्याकडे वेळ लागत असेल तर ते तात्काळ ती कृती करणं आवश्यक आहे. ही अतिभव्य कल्पना आहे. छत्रपती शिवरायांनी ज्या प्रेरणेच्या जोरावर स्वराज्य निर्माण केलं, त्या प्रेरणांना आमचं स्वराज्य सुराज्य करण्याकडे घेऊन जाण्यासाठीची जी काही प्रेरणा वापरता येऊ शकेल ती वापरली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण जेव्हा कल्पनेचं दारिद्र्य येतं, वैचारिक दारिद्र्य येतं ना, तेव्हा छत्रपती शिवरायांच्या नावानं अशा काही भव्य संकल्पना सुरू करण्याच्या ऐवजी अशा भंपक आणि तद्दन फालतू संकल्पना सुरू केल्या जातात. म्हणूनच बाळासाहेब म्हणाले होते, गाढवाच्या स्वप्नात उकिरडाच येत असतो. महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या नावानं काय सुरू करावं? शिववडापाव. अरे शिवसेना सुरू करताना एक एक सैनिक भारताच्या स्वराज्यासाठी सुराज्यासाठी लढेल अशी काही योजना अग्निवीर सारखी आणली असती तर ती झाली असती योजना. त्याला म्हणलं असतं भव्य स्वरूप. पण शिववडापाव, मावळ्यांनो वडे तळा विका. शिवरायांच्या संकल्पनेतल्या ज्या काही सुंदर गोष्टी करायच्या होत्या त्या सोडून दिल्या आणि नाव दिलं शिववडापाव, शिवभोजन थाळी. लोक स्वराज्यातल्या रयतेच्या देठालाही, भाजीच्या देठालाही स्पर्श करू नका महाराज म्हणणाऱ्या महाराजांना महाराजांनी आपल्या गावागावात राबणारा शेतकरी स्वराज्याचा रक्षक केला, त्याला सुरक्षितता देऊन 5 रुपयात 10 रुपयात जेवण द्यायचं आणि त्याला शिवभोजन थाळी असं नाव द्यायचं, अगदीच उपकार केल्यासारखं. त्यापेक्षा या भोजन थाळीला लागणाऱ्या अन्नदात्याला त्याच्या अन्न निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एखादी भव्य योजना काढली असती आणि त्या अन्नदात्याला बळ दिलं असतं तर अधिक बरं झालं असतं. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना विचाराचं बंधन घातलं. वयाच्या अगदी कोवळ्या वयात रायरेश्वराच्या मंदिरात आपल्याच बोटाला कापून छत्रपती शिवरायांनी शिवाला म्हणजे महादेवाला अभिषेक घातला आणि शपथ घेतली स्वराज्य निर्मितीची. ती स्वराज्य निर्मितीची शपथ त्यांच्या मावळ्यांसाठी एक बंधन होती आणि ते विचाराचं बंधन घेऊन मावळे शिवरायांच्यासाठी लढले. तानाजी मालुसरेंनी कोंढाणा सर करताना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. मुरारबाजींनी प्राणपणानं किल्ला लढवला. बाजी प्रभूंनी प्राणपणानं पावनखिंड लढवली. असे किती वीरांची नावं सांगावी जे शिवाजी महाराजांनी कोणत्याही दोऱ्यांनी न बांधलेल्या बंधनात अगदी मनमुरादपणे मुक्तपणे स्वतःच्या इच्छेने बांधल्या गेलेले होते आणि तो त्यांनी पूर्ण केला. छत्रपती शिवरायांच्या सोबत आयुष्यभर राहिले. छत्रपती शिवरायांच्या होणारा वार आपल्या अंगावर झेलणारा जीवा होता, जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तयार होते, कारण त्यांच्या बंधनात बांधले गेलेले मावळे होते. इथे कावळ्यांना शिवबंधन बांधून उडून गेले ते कावळे आणि उरले ते मावळे म्हणायचं आणि शिवबंधन या कल्पनेला इतकं खालच्या पातळीवर आणून टाकायचं. म्हणून म्हणालो होतो, बाळासाहेब म्हणाले ते योग्यच म्हणाले होते, गाढवांच्या स्वप्नात उकिरडाच येतो, दुसरं काहीही येत नसतं. या सगळ्या लोकांच्या कल्पना म्हणजे शिववडापाव, शिवभोजन थाळी, शिवबंधन, शिवसंपर्क यात्रा, शिवसकाळ, शिवप्रभात, शिवदुपार, शिवसंध्याकाळ, शिव 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 शिव. किती वेळेला हा शिव शब्द वापरायचा आणि त्या शिव शब्दाला इतकं अधपतित करून टाकायचं. छत्रपती शिवराय हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. नुसता अभिमान नाही, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय आवाज निघतो ना, तो असतो छत्रपती शिवरायांच्या शिवबंधनात बांधल्या गेलेला खराखुरा मावळा. म्हणून त्या शिवबंधन या संकल्पनेला देखील व्यापक करणं आवश्यक आहे. पण आपल्याकडं छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की भावनिकरित्या गर्दी जमा करता येते आणि ती गर्दी आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरता येऊ शकते. या अत्यंत खालच्या दर्जाच्या कल्पनांनी छत्रपती शिवराय हे जे अत्युच्च दर्जाचं नाव आहे ते कुठल्याही कल्पनेला जोडून त्याला शिव नाव दिलं जातं आणि या शिव नावाचा इतका अतिरेक होतो की त्या नावातलं गांभीर्य निघून जातं. म्हणूनच आता गाढवांनी
आपलं गाढव पण सोडून देऊन घोड्याच्या रूपात येणं आवश्यक आहे, कारण गाढवाच्या स्वप्नात नेहमी उकिरडाच येत असतो, असं स्वतः बाळासाहेबच म्हणाले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.